संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं असं महत्वपूर्ण माहिती मिळाली. देशमुख असं पत्र माहिती कोर्टात दावा नाही. केला. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले. त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही त्यांच्यात असं मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल. तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय. पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय. आता एक तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये. झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून. त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही. मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. ते म्हणले की अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात भगवा फडकायचा आहे. बरोबर आहे ना. तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा. हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका. मध्ये पण ज्या काही घटना घडल्या, आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या. म्हणजे काय काय घडलं, काही इतक्या उतावीपणा दाखवतात, काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात. अर्थात हा तुमचा अधिकार आहे. परंतु आमची विनंती आहे, इतका आताताईपणा चांगला नाही. थोडंसं सबुरीने घेतलं तर जास्त बरं होईल. आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय. परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार. जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना. पुणे जिल्हा भगवा करायचा आहे. ऐका, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे. आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं पाठवायचा. ऐकायचं मी नाही, सगळ्यांना सांगतो. ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. शेवटी आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो, तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्या करता, प्रोत्साहन देण्याच्या करता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.